जत तालुक्यातील सोन्याळ फाटा येथे पोलिसांनी 4 चाकी पकडली। 4 चाकीत रक्कम आढळल्याने एकच खळबळ। जत तालुक्यातील जत उमदी रस्त्यावरील सोन्याळ फाटा येथे 4 चाकी पोलिसांनी पकडली असून या 4 चाकीत रक्कम आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। सदरची घटना मंगळवारी दुपारी 1 वाजता घडली आहे। तर 4 चाकीतील चालकाला सुद्धा स्थानिक ग्रामस्थांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। याबाबत माहिती समजताच चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा, मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज हे घटनास्थळी दाखल झाले। सदरची रक्कम कोणाची आणि कोणत्या पक्षाची आहे हे समजले नाही। तर सदर 4 चाकी आणि चालकाला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तर निवडणूक काळात मतांसाठी पैशांची देवाणघेवाण याबाबत राजकीय नेत्यांच्या या घटनेचा जाहीर निषेध तुकाराम बाबा महाराज यांनी केला आहे। तर मतमोजणीआधी संशयितांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे। निवडणुकीचं वातावरण चालू आहे आणि ह्या वातावरणाच्या अनुषंगाने तालुक्यामध्ये पैसे वाटण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे। आता सोन्याळ फाट्यावरती गाडी पकडली, गाडीमध्ये पैसे थोड्या प्रमाणात आढळले, पण तालुक्यामध्ये जातीचं राजकारण असेल किंवा बाकीची गोष्टीचे राजकारण असेल, वेगळ्या अनुषंगाने हे राजकारण भरकटत चालले। माझी प्रशासकांना विनंती आहे की ह्याच्यावरती आळा बसला पाहिजे आणि अशा पद्धतीचे पैसे देऊन कुठं राजकारण चुकीचा माणूस चुकीचं निवडणे हे ह्याच्यावरती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येतोय की अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण, पैशावरती पैसे वाटून कुठं माणसं विकत घेऊन माणसाचा किंमत किती आहे किंवा कुठल्या किती किंमत आहे ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे। आणि माझी मतदार बांधवांना विनंती आहे की पैशाला बळी न पडता एक सक्षम नेतृत्व नियोजन करणं गरजेचं आहे। कोणाच्याही भूल तापला बळी न पडता या निवडणुकीमध्ये अगदी निस्वार्थीपणाने मतदान करावं एवढीच्या माध्यमातून विनंती करतो। सोन्याळ फाट्यावरती पोलीस प्रशासकाला त्या गाडीला जप्त देखील करण्यात आलेला आहे, पण ती गाडी कुणाची आहे, कुठून आली आणि कुठल्या पद्धतीत चालू आहे ह्याचा देखील पोलीस प्रशासकाने खुलासा द्यावा आणि तो लवकर द्यावा। मतदान झाल्यानंतर देऊ नये अशी माझी पोलीस प्रशासकांना विनंती आहे। आणि असं न झाल्यास तर वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी समीकरण तुम्हाला बघायला भेटेल।